थांब रे. या ठिकाणी दादाचं टाळ्या वाजून जोरात या ठिकाणी स्वागत करावं. दादा या ठिकाणी आम्ही 9 मार्चपासून महाराष्ट्रातून तमाम या ठिकाणी माता माऊली आमच्या 9 मार्चपासून आंदोलन करत आहोत दादा. आणि आमचे बरेचशा महिला या ठिकाणी ऍडमिट आहेत. 25 वर्षांनी कंत्राटी तत्वावर आहोत आणि कंत्राटी तत्वावर असताना आमचा अहवाल माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे गेलेला आहे. मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला या ठिकाणी हिवाळी अधिवेशनामध्ये आश्वासन दिलं होतं की तुमचं काम करू. आम्ही वाट पाहिली परंतु आमचं काम होत नाही. 9 मार्चपासून आम्ही झालाही पाहत मुलं बाळासाहेबांनी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या पुण्याची सेवा दादा 1 महिन्यावर आलेली आहे. सेवा पुन्हा समग्र शिक्षण विभागामध्ये आम्ही काम करतो. 25 वर्ष झाली आम्ही कंत्राटी तत्वावर आहोत. महागाई एवढी वाढलेली आहे आणि आमचे बंधू काही 257 लोक मयत झाले दादा. त्यांना एकही शासनाचा रुपया भेटला नाही. आताही काही रिटायर झालेत काही. आता आमच्या बहिणी पुढच्या 15 दिवसामध्ये 31 मार्चला रिटायर होत आहेत. मानधना व्यतिरिक्त एकही पैसा शासनाचा त्यांना मिळत नाही. त्यामुळे आपल्याला विनंती झाला की आपला पाठिंबा आम्हाला आशीर्वाद या ठिकाणी आम्हाला द्यावा. कारण आम्ही राहण्याची सुद्धा व्यवस्था आमची नाही आहे. अगदी उघड्यावर या ठिकाणी राहतो. विदर्भातून लोक आलेले आहेत 1000-1200 किलोमीटरवरून. ते बंधू भगिनी महिला या ठिकाणी होय भाई येतो दादा इकडे बघा. दादा इकडे एवढा लहान या महिला अशा बाळाला घेऊन आज आमचा 16वा दिवस आहे दादा. अगदी लोक गावाकडे सोडून जायच्या मनस्थितीमध्ये नाहीत. आता ज्या योजनेमध्ये आम्ही काम करत होतो त्याचंही बजेट आम्ही आलेलं नाही. म्हणजे आम्हाला 25 वर्ष आमची उमेदीची वर्ष जी असतात जे आमचं कुटुंब सेटल व्हायला पाहिजे. आज आमचं 55 वर्ष कुणाचं 52 वर्ष आम्ही डिस्टर्ब आहोत, डिप्रेशनमध्ये आहोत. अशी अवस्था आमची झाली की 31 तारखेपर्यंत आमचं जर काम झालं नाही तर आम्हाला इथं मुंबईमध्ये येण्यासारखी फिरावं लागेल. अशा विचित्र मानसिकतेमध्ये